नमस्कार, मी श्रुती. कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आजकाल माणसं डाएट कॉन्शियस झाली, त्यामुळे तेलकट तुपट न खाता जास्तीत जास्त कच्चे किंवा वाफवलेले पदार्थ कसे पोटात जातील ह्याचा विचार करत असतात. असाच सगळ्यांचा फेवरेट असणारा पण तळकट असल्याने जास्त न खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे बटाटेवडा. हाच बटाटेवडा न तळता वाफवून करता येतो का, ते आज आपण बघूयात. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. वाफवलेले बटाटेवडे करण्यासाठी लागणारे साहित्य असे: बारीक रवा 1 कप, पाणी 1.5 कप, उकडलेले बटाटे 4, किसलेले गाजर आणि बीट प्रत्येकी 1 टेबलस्पून, कांदा आणि हिरवी मिरची प्रत्येकी 1, रिफाईंड तेल आणि कोथिंबीर प्रत्येकी 2 टेबलस्पून, बारीक मीठ आणि लिंबू रस प्रत्येकी 1 टेबलस्पून, क्रश लसूण, आले पेस्ट, धणे पावडर आणि गरम मसाला प्रत्येकी अर्धा टेबलस्पून. वाफवलेले कलरफुल बटाटेवडे करण्यासाठी आपण येथे एक पॅन तापत ठेवला असून त्यात 1.5 कप पाणी घालत आहोत. पाण्याला पटकन आधण यावं म्हणून गॅस आपण मोठा करूयात. पाण्याला छान आधण आलेलं असून त्यात घालूयात 2 टेबलस्पून रिफाईंड तेल, अर्धा टेबलस्पून मीठ. थोडंसं हलवून घेऊ म्हणजे मीठ आणि तेल पाण्यामध्ये एकजीव होईल. आता आपल्याला त्यामध्ये रवा मिक्स करायचा आहे. ज्या कपाने आपण पाणी घेतले होते त्याच कपाने आपण 1 कप रवा घेत आहोत. शक्यतो माप चुकवायचं नाही, जे पाण्याचं असेल तेच रव्याचं ठेवायचं. रवा पाण्यात मिक्स करून घेताना त्याच्या ज्या गुठळ्या होतात त्या आता आपल्याला मोडायच्या आहेत. आपल्याला इथे मऊ लुसलुशीत असा ह्या रव्याचा डव तयार करून घ्यायचा आहे. सतत ढवळत राहायचं. तुमच्या एक लक्षात आलं असेल की रवा आपण कच्चाच ठेवलेला आहे, आपण तो अजिबात भाजलेला नाही आहे. रवा सगळ्या पाण्याला शोषून घेईपर्यंत आपल्याला गुठळ्या मोडत राहायच्या आहेत. आपला गॅस लो फ्लेमवरच आहे. तुम्ही पाहू शकता सगळं पाणी रव्याने शोषून घेतलं आहे आणि आपलं छान मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून 5 मिनटं झाकण ठेवून वाफ काढणार आहोत. तोपर्यंत आपण बटाटेवड्याचं स्टफिंग तयार करून घेऊया. स्टफिंगसाठी इथे आपण 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा हे बटाटे आपल्याला हाताने फोडून घ्यायचे आहेत. फोडून घेतल्यावर त्यात काही बारीक बारीक फोडी राहतात, त्या आपण आता स्मॅशरने स्मॅश करून घेऊयात. बटाटे छान स्मॅश झालेत, ते आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता त्यात ॲड करूयात एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा टेबलस्पून लसूण पेस्ट, अर्धा टेबलस्पून आलं पेस्ट, अर्धा टेबलस्पून धणे पावडर, अर्धा टेबलस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून लिंबाचा रस, अर्धा टेबलस्पून बारीक मीठ. रव्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलं आहे, त्यामुळे इथे जास्त मीठ घालायचं नाहीच आहे. 2 टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर. घातलेले सगळे घटक स्मॅश केलेल्या बटाट्यात मिक्स करून घेऊयात. छान हाताने कालवलं ना म्हणजे जिन्नस व्यवस्थित एकजीव होतात. तुमच्या हेही लक्षात आलं असेल की आपण इथं कुठेही फोडणीचा वापर केलेला नाही आहे, कारण आपण आरोग्य सांभाळणार आहोत. तयार झालेल्या स्टफिंगचे आता आपण छोटे छोटे बॉल तयार करून घेऊयात. इथे आपण पाण्याचा वापर कुठेही करायचा नाही आहे, नाहीतर स्टफिंग लिबलिबीत होईल. आपले हे स्टफिंग बॉल्स तयार आहेत, ते आपण रेस्ट करण्यासाठी 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. तुम्ही पाहू शकता इकडे वाफ धरल्यामुळे आपला रवा छान फुलून वर आलेला आहे. आता या रव्यामध्ये घालूयात 1 टेबलस्पून किसलेलं गाजर, 1 टेबलस्पून किसलेलं बीट. गाजर आणि बीट आपण आता रव्यामध्ये कालवून घेऊयात. गाजर आणि बीटाचा बटाटेवड्यामध्ये केलेला वापर तसेच तेलाचा अगदी नाममात्र वापर ह्यांमुळे आपले बटाटेवड्या अगदी हेल्दी आणि कलरफुल होणार आहेत. गाजर आणि बीट मिक्स केलेल्या रव्याचा आता आपण डव तयार करून घेऊयात. नियम लक्षात ठेवा, डव करताना आपल्याला पाणी वापरायचं नाही आहे. तयार झालेल्या डवचे छोटे छोटे पुऱ्यांना करतो तसे आपण गोळे करून घेणार आहोत. तयार झालेले सगळे गोळे तुम्ही पाहू शकता किती कलरफुल आणि छान दिसत आहेत.
10 मिनटं झालेली आहेत आणि आपले स्टफिंगचे बॉल्स व्यवस्थित रेस्ट झालेले आहेत. आता रव्याचे जे बॉल्स केलेले होते त्याच्या आपण गोल गोल पाऱ्या करून घेऊयात. केलेले सारण आपण पारीमध्ये मावेल एवढेच भरूयात. उरलेले सारण आपल्याला काढून टाकायचं आहे. पारी पूर्ण बंद करूयात. जरी थोडं सारण पारीमधून दिसत असलं तरी काळजी करायचं काही कारण नाही, कारण सारण आपण रेस्ट करून घेतल्यामुळे सारणाला घट्टपणा आलेला आहे. सारण पारीच्या बाहेर अजिबात येणारच नाही आहे. अशा पद्धतीने सगळे बॉल्स आता आपण तयार करून घेऊयात. अक्षरशः त्या बॉलचा लाडू वळतो तसं लाडू वळून घ्यायचा. आपले कलरफुल बॉल्स कच्च्या अवस्थेतले तयार झालेले आहेत. स्टीमरचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्या वरच्या जाळीच्या भांड्याला आपण आतून तेल लावून घेत आहोत. तयार केलेले सगळे बॉल्स आता आपण त्याच्यामध्ये एक एक करून ठेवूयात. खरं सांगते, ह्या स्टीमरचा मी इतका उपयोग करेल हे प्रतिमा आणि राजनला गिफ्ट देताना वाटलं सुद्धा नसेल. स्टीमरच्या भांड्यात पाणी ठेवले होते, त्याला आधण आलेले आहे. गॅस आता आपण मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे. त्यावर बॉल्स असणारे भांडे ठेवून आपण त्यावर झाकण लावणार आहोत आणि 8 ते 10 मिनटं मोदक उकडवतो तसे हे बॉल्स आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. 8 मिनटं झालेली आहेत. वाव, आपले बटाटे वडे मस्त वाफवले गेलेले आहेत. चला आपण गॅस बंद करूयात. या कलरफुल आगळ्या वेगळ्या बटाटे वड्यांमधली सगळी वाफ आपण जाऊ देणार आहोत आणि मगच आपण ते सर्व करणार आहोत. अशा पद्धतीने आपले गरमागरम वाफाळलेले कलरफुल लो कॅलरी बटाटे वडे खाण्यासाठी तयार आहेत. वयस्कर माणसं असू द्यात नाही तर लहान मुलं एका वेळी 4-4 हाणले तरी बाधणार नाहीत. चला तर मग वाट कसली बघताय? आहा, अफलातून. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.